तृप्तीज किचनमध्ये आज आपण वालपापडीच्या शेंगांची भाजी तयार करणार आहे। भाजी कशा प्रकारे करावी चला तर मग बघूया। अशा प्रकारे हा वालाच्या शेंगांचा प्रकार आहे। शेंगा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायच्या। धुतलेल्या शेंगांच्या शिरा काढून घ्यायच्या आहे आणि शेंगांचे हवे त्या आकारामध्ये लहान मोठे तुकडे करून घ्यायचे। ज्यावेळेस आपण भाजीमध्ये शेंग खातो त्यावेळेस शेंगांचे असलेले दोरे तोंडात येत नाही आणि छान अशी भाजी तयार होते। शेंगा ताज्या असल्या तर त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते आणि खायला सुद्धा अशा प्रकारच्या शेंगा रुचकर लागतात। तर अशा प्रकारे आपण शेंगांना तोडून घेतलेला आहे। भाजीसाठी चटणी तयार करून घेण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, भाजून घेतलेले शेंगदाणे आणि हिरवीगार कोथिंबीर लागणार आहे। भाजीच्या चटणीसाठी घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार केलेली आहे। भाजीचा रस्सा घट्ट पातळ तयार करून घेताना जितकी चटणी तुम्हाला वापरायची आहे तितकी तुम्ही वापरू शकतात आणि बाकीची फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात। भाजीला फोडणी देण्यासाठी जिरं, मोहरी, गरम मसाला पाव चमचा, 1 चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि तोडून घेतलेल्या पापडीवालाच्या शेंगा छान अशा परतून घ्यायच्या। शेंगा परतून घेताना त्यावर मीठ टाकावं म्हणजे शेंगा लवकर मऊ होतात आणि त्याला चवसुद्धा छान येते। अगदी 2 मिनिटं शेंगांवर झाकण ठेवून आपण वाफ देऊन घेऊया। शेंगा छान मऊ झाल्यानंतर त्यावर धणे पावडर, गरम मसाला आणि पाव चमचा हळद, त्याचबरोबर वाटून घेतलेलं वाटण गरजेनुसार वापरायचं आहे। भाजीचा रस्सा तुम्हाला जर घट्ट आणि पातळ हवा असेल तर त्यानुसार शेंगदाण्याची वाटून घेतलेली पेस्ट भाजीमध्ये छान अशी परतून घ्यायची। भाजी मी जास्त पातळही केली नाही आणि घट्टही केली नाही। तर अशा प्रकारे छान असं 5 ते 10 मिनिटात भाजीवर तेल सुटतं। मग त्यावर छान अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून गॅस बंद करावा। मस्त अशी पौष्टिक पापडीवालाच्या शेंगांची भाजी तयार आहे। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही तयार केलेली भाजी कशा प्रकारे झाली कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा। हा व्हिडिओ फेसबुकला तुम्ही बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन खानदेशी चटकदार रेसिपीसोबत। तृप्तीज किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपी तुम्ही बघू शकतात।